राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. मराठी साहित्य विश्वात मोलाचं योगदान नोंदवत असलेल्या, मराठी साहित्यातल्या गोल्डन पिरियडचा साक्षीदार असलेल्या आणि ताज्या दमाच्या लेखकांकडून आजही अविरतपणे उत्तम साहित्याची निर्मिती करत असलेल्या राजहंस प्रकाशनाचा 1 जून हा वर्धापन दिन. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि श्री ग माजगावकर यांनी 1952 मध्ये, म्हणजेच बरोबर 72 वर्षांपूर्वी राजहंसची स्थापना केली. 7 दशकांहून अधिक गौरवशाली वारसा लाभलेल्या या राजहंसी वाटचालीविषयी जाणून घेऊया राजहंस प्रकाशनाचे संचालक दिलीप माजगावकर आणि डॉक्टर सदानंद बोरसे यांच्याकडून. राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो. राजहंस प्रकाशनाच्या वर्धापन दिनानिमित्त दिलीप माजगावकर उर्फ दिगमा आणि डॉक्टर सदानंद बोरसे हे खास आज आपल्या सोबत आहेत. तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. दिलीप सर, राजहंसची धुरा तुम्ही हाती घेतलीत तेव्हाची परिस्थिती नेमकी कशी होती आणि तुम्ही काय धोरणात्मक निर्णय राबवलेत? तुमचा प्रश्न हा वरकरणी दिसायला सोपा आणि सुटसुटीत असला तरी तो बराच व्यापक आहे आणि त्याचं सविस्तर उत्तर द्यायचं तर मला त्या काळातल्या अनेक गोष्टींच्या अलीकडच्या आणि पलीकडच्या गोष्टी सांगाव्या लागतील. म्हणून मी अगदी थोडक्यात त्यावेळच्या राजहंसचं स्वरूप काय होतं आणि नंतरच्या वाटचालीत मी कोणते निर्णय किंवा कोणते धोरणात्मक निर्णय घेतले आणि त्याच्यात काही बदल केले हे अगदी धावत्या स्वरूपात तुम्हाला सांगतो. 1982 साली राजहंस प्रकाशनाची विस्तार करायचा हा एकदा निर्णय माझा झाल्यानंतर त्यावेळेला आता तुम्हाला कल्पना द्यायची तर 15-16 वर्ष मी तुम्हाला मागे नेतो आणि 1966 साली मी माणूसमध्ये, कारण त्याच वर्षी मी 1 जून 1966ला माणूसचं पाक्षिकातून साप्ताहिकात रूपांतर झालं आणि त्याच दिवशी मी माणूसमध्ये कामाला सुरुवात केली. माणूसमध्ये मी 10-15 वर्षे जी सुरुवातीच्या काळात काम केलं त्यातलं मुख्य काम हे मुंबईतून माणूसच्या प्रत्येक अंकासाठी वेगवेगळ्या विषयांवर अनेक लेखकांकडून मजकूर जमा करणं, त्यांना लिहितं करणं, त्यांच्याकडून हवा तसा मजकूर तयार करून घेणं हे माझ्या कामाचं स्वरूप होतं. एका बाजूनी हे पूर्ण वेळ माणूसचं काम करत असताना मी पुण्यात असताना त्यावेळी राजहंस प्रकाशनाची जी पुस्तकं तयार होत होती त्याच्या निर्मितीमध्ये माझा फार मोठ्या प्रमाणात सहभाग होता. पण त्यावेळेला राजहंसच्या प्रकाशनाचं स्वरूप काय होतं तर मी राजहंसमध्ये येण्यापूर्वीचं 5 वर्ष साधारणतः 60-61च्या सुमारास बाबासाहेब पुरंदरे यांचं राजा शिवछत्रपती हा ग्रंथ प्रकाशित झालेला होता आणि तो ग्रंथाचा लौकिक इतका मोठा होता की तो ग्रंथ घरोघर तर पोचलाच आणि राजहंसला एक प्रकारची प्रतिष्ठा मिळवून दिली. 66 सालानंतर जेव्हा साप्ताहिक सुरू झालं त्यावेळेला माणूसमध्ये वेगवेगळ्या विषयांच्या लेखमाला मोठ्या प्रमाणात प्रकाशित होत होत्या आणि त्या लेखमाला जेवढ्या प्रमाणात वाचल्या जात होत्या तेवढ्याच प्रमाणात वाचकांचा भरभरून त्याला की हे पुस्तक रूपात आम्हाला केव्हा वाचायला मिळेल अशा मागणी सुरू झाली आणि त्यावेळेला अलिखित असा एक धोरण ठरलं गेलं की ज्या गाजलेल्या लेखमाला माणूसमधून प्रकाशित होत आहेत त्यालाच आपण पुस्तक रूप द्यायचं. अगदी ठळक 2-3 नावं मी जाता जाता सांगतो. ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास सांगणारं नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक असेल किंवा 1917 साली रशियात राज्यक्रांती झाली. त्या राज्यक्रांतीला 67 साली 50 वर्ष पूर्ण झाल्यावर ते निमित्त करून वि.स. बाळिंब्यांनी व्होल्गा जेव्हा लाल होते ही लेखमाला लिहिली. अरुण साधूंनी
49 साली चीन स्वतंत्र झाला, त्याचा स्वातंत्र्य लढा हा आणि ड्रॅगन जागा झाला या पुस्तकात लिहिला. याला जोडून इतक्या विषयांवर त्या काळात माणूसमध्ये लेखमाला येत होत्या. मग व्हिएटनाम असेल, क्युबा असेल, फ्रान्स असेल, अमेरिका असेल, या सगळ्या गाजलेल्या लेखमालांची पुस्तकं तयार होणं हा त्या काळात राजहंसच्या कामाचा प्रमुख भाग होता. त्याला जोडून ज्याला आपण चरित्र आत्मचरित्र हे दालन म्हणतो, त्यातही अगदी निवडक म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी कमी संख्येने असणारी पुस्तकं राजहंसने त्या काळात प्रकाशित केली. पण मला सांगायला फार आनंद आणि अभिमान वाटतो की त्यातलं प्रत्येक पुस्तक हे आजही वाचलं जातं. अगदी आवर्जून सांगायचं म्हणजे स्त्री कलावंतांच्या आत्मचरित्राचा अभ्यास करताना जे चरित्र ओलांडून जाता येणार नाही असं हंसा फडकरांचं सांगते ऐकासारखं पुस्तक असेल, वीणा गवाणकरांचं कारभार असेल, सुमती देवस्थळी यांचं टॉल्स्टॉय असेल, ही पुस्तकं किंवा ही आत्मचरित्र आणि चरित्र राजहंसने त्या काळात प्रकाशित केली. त्यामुळे 82 साली जेव्हा मी राजहंसवर माझं लक्ष केंद्रित करायचा निर्णय घेतला, त्यावेळी माझ्याकडे या पुस्तकांचा वारसा एका बाजूनी आणि 15-16 वर्ष निर्मितीमध्ये मी घालवलेली वर्ष असल्यामुळे तो अनुभव एका बाजूनी, या 2 आयुधांनी मी राजहंस प्रकाशनाच्या कामाला सुरुवात केली. माजगावकर सर, तुम्ही 1966 पासून माणूस आणि राजहंसशी जोडले गेलात. तो तुमचा धडपडीचा काळ म्हणता येईल. या काळात राजहंसनं लेखमालेची पुस्तकं केली. चरित्र आत्मचरित्र हे राजहंसचं खास दालन सुरू झालं. पुढच्या वाटचालीविषयी काय सांगाल? हळूहळू काम करायला सुरुवात केल्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की राजहंसचा पाया हा भक्कम असला तरी तो खूप अपुरा आहे. कारण फक्त चरित्र, आत्मचरित्र आणि इतिहास या 2च वाङ्मय प्रकारात राजहंसचं काम तोपर्यंत प्रकर्षाने झालेलं होतं. आणि मग मात्र मी निर्णय असा घेतला की हळूहळू आपल्याला आता हा पाया जर रुंद करायचा असेल तर कथा कादंबरीसारखं वाङ्मय प्रकार असेल हा राजहंसशी जोडून घ्यायला हवा. त्याच वेळेला माझ्या सहवासात दिलीप कुलकर्णी आले. त्यांचा पर्यावरणाचा त्यांचा असणारा अभ्यास लक्षात घेता त्यांच्या निमित्ताने राजहंसची पर्यावरणावरची पुस्तकांचा विषय जोडला गेला. दत्तप्रसाद दाभोळकर हे माझा खूप जुना मित्र. त्याचं राजकीय असेल, सामाजिक असेल किंवा विज्ञानविषयक असेल हे लेखन एका बाजूने राजहंस प्रकाशित करायला सुरुवात केली. त्याच वेळेला त्याचा भाऊ नरेंद्र हा माझा खूप जवळचा मित्र होता आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयात तो फार झोकून काम करत होता. त्याच्याकडून त्या विषयावरची पुस्तकं लिहिली जात होती. त्याच वेळेला इकडे मोहन आपटे आणि पुढे डॉक्टर जयंत नारळीकर यांच्यामुळे विज्ञानाचा विषय जोडला गेला. थोडक्यात म्हणजे 82 सालापर्यंत फक्त 2 विषयांची मर्यादित असणारं राजहंस हे पुढच्या 5-10 वर्षामध्ये वाङ्मयाच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये काम करायला लागलं. आणि या वाटचालीतच साधारणतः 90च्या सुमारास, अगदी बरोबर सांगायचं तर 88च्या सुमारास राजहंसकडे पानिपत ही विश्वास पाटलांची कादंबरी आली आणि पानिपत कादंबरी राजहंसने प्रकाशित केली आणि संपूर्ण ज्याला आपण समजतो की विक्रीच्या भागात त्या कादंबरींनी मोठमोठे विक्रम केले आणि त्यानंतर राजहंसची वाटचाल जोरात सुरू झाली. मात्र 90 नंतर माझ्या असं लक्षात आलं की एक हाती जे माझं काम एका प्रकारे चालू होतं ते मात्र आता पुढे विषयाची विविधता लक्षात घेता एक हाती मला ते झेपणार नाही. कारण विषय इतके वेगवेगळे, इतके तंत्रज्ञानाशी संबंधित की त्या सगळ्या विषयांचा आवाका आपल्याला येणं, त्यातलं सखोल ज्ञान आपल्याला असणं याची कमतरता मला जाणवायला लागल्यावर मी त्याच वेळेला रोश विरुद्ध ॲडॅम्स या पुस्तकाच्या निमित्ताने डॉक्टर बोरसे, खरं तर ते त्याच्या आधीसुद्धा माणूसशी जोडले गेलेलेच होते, पण या पुस्तकामुळे माझा आणि त्यांचा जास्त संबंध आला आणि त्या निमित्ताने डॉक्टर बोरसेंचा परिचय झाला आणि पुढे 90 नंतर फार मोठ्या प्रमाणात डॉक्टर बोरसे यांचं साथ राजहंसला मिळाली आणि आम्ही दोघांनी मिळून ही वाटचाल पुढे केली. सर, राजहंसचं जे ब्रीदवाक्य आहे, विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी, तर ही वाटचाल तुम्ही नेमकी कशी केलीत हे तुम्ही अगदी सविस्तरपणे उलगडलत.
बोरसे सर, तुमच्याकडे येतो की तुम्ही 1986 पासनं राजहंसशी जोडले गेलेला आहात, जिचा आता सरांनी पण उल्लेख केला. तर गेल्या 3.5-4 दशकातली राजहंसची वाटचाल तुम्ही बघताय, तर काय सांगाल यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांविषयी? राजहंस प्रकाशनाच्या बाबतीत तसं पाहिलं तर अगदी त्याच्या आधीपासून सुद्धा, म्हणजे माणूसमध्ये मी स्तंभलेखन करत होतो तेव्हापासूनच श्रीग माजगावकर आणि दिलीप माजगावकर या बंधुद्वयांबरोबर माझा संपर्क होता. या दोघांचंही वैशिष्ट्य असं की एका बाजूला राजहंसची अतिशय वेगळ्या पद्धतीची कार्यसंस्कृती, ज्याच्यात राजहंस हे एखाद्या परिवारासारखं किंवा कुटुंबासारखं काम करतं, आणि त्याच्या जोडीलाच त्याच्या गुणवत्तेच्या बाबतीत व्यावसायिक पातळीवर ज्या गोष्टींचे निकष हे अतिशय काटेकोरपणे जपले जातात त्याच्यावरही लक्ष ठेवणं, या दोन्ही बाबींवर या बंधुद्वयांचं समसमान लक्ष असायचं. आणि त्यातही लेखक असोत, चित्रकार असोत, वेगवेगळे तंत्रज्ञ असोत, त्याच्या जोडीलाच विक्रेते असोत, या सगळ्यांशी या दोघांनी आणि त्यातही विशेष करून दिलीप माजगावकरांनी इतके चांगले संबंध जोडले. माणसं जोडण्याचं तंत्र हे दिलीप माजगावकरांना उपजतच आहे असं म्हणायला पाहिजे. त्यामुळेच जेव्हा दिलीप माजगावकरांनी राजहंसची धुरा ही आपल्या खांद्यावर घेतली, त्याच्यानंतर त्यांनी राजहंसची म्हणून एक टीम बांधली, ज्या टीममध्ये एका बाजूला लेखक, साहित्यिक, चित्रकार होते, तर दुसऱ्या बाजूला संपादक आणि त्याच्या जोडीलाच व्यवसाय सांभाळणारे असेही साथी होते. त्यामुळे दिलीप माजगावकरांनी, त्यांनी आत्ता उल्लेख केला त्याप्रमाणे, जसा विषयाचा पैस वाढवला तसा व्यवसायाच्या दृष्टीने राजहंसचा पैस वाढवण्यासाठी म्हणून त्यांनी केवळ पुण्यापुरतं मर्यादित क्षेत्र डोळ्यापुढे न ठेवता पुण्याच्या जोडीलाच मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणीसुद्धा राजहंसची वेगवेगळी शाखा केंद्र ही स्थापन केली. तिथे राजहंसचे स्थायी प्रतिनिधी नेमले. हे सगळे हे राजहंस परिवाराचे अभिन्न सदस्य बनले. हळूहळू या शाखांचा विस्तार हा अन्यत्र सुद्धा झाला. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, गोवा या सर्व ठिकाणी राजहंसच्या या शाखा या दिलीपरावांनी विस्तारल्या. त्याचा एका बाजूला व्यावसायिक दृष्टीने राजहंसला विनियोग होतच होता, त्याच्या जोडीलाच ही शाखांची केंद्र ही केवळ पुस्तक विक्रीची दुकानं असं त्याचं स्वरूप न राहता किंवा फक्त वितरणाची ठिकाणं असं त्याचं स्वरूप न राहता त्या ठिकाणी राजहंसचं सांस्कृतिक केंद्र ठरावं अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम हे दिलीपरावांच्या कल्पनेतून, दिलीपरावांच्या प्रोत्साहनाने या सर्व शाखा प्रमुखांनी आपापल्या ठिकाणी राबवले. त्यातून राजहंसची पुस्तकं ही जास्तीत जास्त वाचकांपर्यंत जाण्याची करामत तर झालीच, पण त्याच्या जोडीलाच त्या विभागातनं वेगवेगळे साहित्यिक हे सुद्धा राजहंसच्यापर्यंत पोचायला मदत झाली. त्यामुळेच राजहंसच्या लेखकांचा जर पट तुम्ही पाहिलात तर महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या विभागातनं राजहंसकडे लेखकांचा ओघ आलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. बोरसे सर, तुम्ही 1990 नंतरचा हा व्यावसायिक आलेख आम्हाला सांगितलात. या काळात राजहंसच्या शाखा महाराष्ट्रात स्थापन झाल्या. याचबरोबर पुस्तकांच्या निर्मितीच्या बाबतीतही राजहंसने प्रकाशन क्षेत्रात मोहर उमटवली आहे. त्याबद्दल काय सांगाल? एका बाजूला या सगळ्या गोष्टी चालू असताना प्रकाशन व्यवसायात काय किंवा मुद्रणासारख्या तांत्रिक गोष्टींमध्ये काय, अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडत होत्या आणि
दिलीपरावांच्या दूरदृष्टीमुळे आणि या सगळ्या गोष्टींचं अवधान हे त्यांनी सुरुवातीपासूनच नीट ठेवलेलं असल्यामुळे त्यांनी या गोष्टींकडे सुद्धा आवर्जून लक्ष पुरवलं आणि त्यामुळे तांत्रिक बाबींमध्ये ज्या ज्या नवीन गोष्टी या येत होत्या त्या सगळ्याचा विनियोग हा राजहंसच्या साहित्यामध्ये केवळ विषयाच्या निवडीच्या अंगानेच नाही तर राजहंसच्या पुस्तकांचं निर्मितीमूल्य हे सुद्धा अधिकाधिक प्रभावी, अधिकाधिक संपन्न, अधिकाधिक सुंदर असं बनावं याच्यासाठी म्हणून दिलीप माजगावकरांनी आवर्जून प्रयत्न केले. अगदी ठळक उदाहरण द्यायचं झालं तर राजहंसच्या पुस्तकामध्ये जे फॉन्ट वापरले जातात त्याचं वळण हे सौंदर्यदृष्टीच्या विचारात घेऊन अत्यंत वेगळ्या पद्धतीचं आणि खास राजहंसी पद्धतीचं असं ठेवलेलं आहे. त्याच्या जोडीलाच राजहंसच्या निर्मिती मूल्यांच्या बाबतीत जर म्हणाल तर डॉक्टर जयंत नारळीकरांनी असा उल्लेख केला. जेव्हा नारळीकर सरांचं आकाशाशी जडले नाते हे पुस्तक राजहंसतर्फे प्रकाशित झालं त्यावेळेला नारळीकर सरांनी आवर्जून दिलीप माजगावकरांकडे असं प्रशस्तीपत्र दिलं की माझी आजवर अनेक पुस्तकं ही विदेशी प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेली आहेत ज्याची निर्मिती मूल्य ही अत्यंत उच्च दर्जाची अशी मानली जातात, पण राजहंसनी माझं हे जे पुस्तक प्रकाशित केलं आकाशाशी जडले नाते त्याची निर्मिती मूल्य विचारात घेता ती निर्मिती मूल्य ही त्या विदेशी प्रकाशकांनी काढलेल्या पुस्तकांपेक्षा काकणभर सरसच असतील असं मी म्हणेन. वा. या पद्धतीचं प्रशस्तीपत्र हे डॉक्टर नारळीकरांसारख्या शास्त्रज्ञ आणि साहित्यिक अशा दोन्ही आघाड्यांवर अत्यंत प्रभावी आणि मोलाची कामगिरी केलेल्या व्यक्तीकडनं मिळावं ही राजहंससाठी खासच अभिमानाची गोष्ट आहे. हो, हे निश्चितच अभिमानास्पद आहे. सर, प्रकाशन व्यवसाय म्हणलं की त्यात वाचकांशी नातं आलं. आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. या युगात वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी राजहंसकडून निर्मितीच्या बरोबरीनं काय विचार झाला किंवा होतोय? जेव्हा पुस्तकं ही फक्त वाचकांपुरतीच मर्यादित राहिलेली नाहीत तर पुस्तकांसाठी आता श्रोते पण लाभायला लागलेले आहेत असं जेव्हा पुस्तकाचं स्वरूप झालं म्हणजे ऑडिओ बुक्स अशा स्वरूपात जेव्हा पुस्तकं यायला लागली तेव्हा त्यातही राजहंसनी ताबडतोब प्रवेश केला. राजहंसची कितीतरी पुस्तकं आज ऑडिओ बुकच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. त्याच्या जोडीलाच नवीन पिढी ही आता इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडे वळतीये. ही गोष्ट निदर्शनाला आल्यानंतर राजहंसने आवर्जून आपल्या पुस्तकांना ईबुकच्या स्वरूपात वाचकांसाठी म्हणून सादर करणं सुरू केलं आणि आज राजहंसच्या पुस्तकांचा एक मोठा खजिना हा वाचकांसाठी ईबुक्सच्या स्वरूपातही उपलब्ध आहे. राजहंसनी आपल्या वाचकांपर्यंत जास्तीत जास्त प्रभावीपणे पोचता यावं याच्यासाठी म्हणून समाज माध्यमांचा आणि डिजिटल माध्यमांचा हाही उपयोग हा आवर्जून सुरू केला. त्याचंच एक स्वरूप म्हणजे आजचा आपला हा पॉडकास्टचा कार्यक्रम. त्याच्या जोडीलाच राजहंसनी यूट्यूब, फेसबुक, स्वतःची वेबसाईट अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून सुद्धा वाचकांशी संपर्क साधण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. ही सगळी वाटचाल ही राजहंसनी काळाचं बोट धरून आपली पावलं आणि आपली दिशा ही त्याप्रमाणे त्यावेळी ही बदलली, अधिकाधिक समृद्ध केली आणि वाचकांशी जास्तीत जास्त पद्धतीने, जास्तीत जास्त प्रकारे, जास्तीत जास्त माध्यमांमधून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ही वाटचाल ही खरोखरच आनंददायी आहे आणि वाचकांचा जेव्हा प्रतिसाद हा अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद मिळतो तेव्हा त्याच्या बाबतीत समाधानकारकही आहे. तुम्ही सांगितली ती सगळी राजहंसची वैशिष्ट्य आहेतच,
मला सर आता सांगा की लेखकांना लिहितं करणं आणि एकदा ते लिहिते झाले की त्यांना लिहितं ठेवणं ही दिलीप माजगावकरांची खास वैशिष्ट्य अशी आपल्याला म्हणता येईल. अगदी बरोबर. तर दिगमांची लेखकांना लिहिलेली पत्र हा त्यांच्यातील प्रकाशकासोबतच लेखकाचंही यथार्थ दर्शन घडवतो. तर दिगमांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या वाणी आणि लेखणी तसंच पत्र आणि मैत्र या अलीकडेच प्रकाशित झालेल्या ग्रंथांविषयी सांगाल आम्हाला? दिलीप माजगावकरांची जर आत्तापर्यंतची ही प्रदीर्घ कारकीर्द तुम्ही पाहिलीत तर तुमच्या असं ध्यानात येईल की केवळ पुस्तकांवर नजर ठेवून त्यांची ही वाटचाल झालेली नाहीये, तर आपल्या समग्र वर्तमान काळातल्या वेगवेगळ्या घटना, वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळी व्यक्तिमत्व, विशेषतः मराठी संस्कृतीशी, महाराष्ट्रातल्या या सगळ्या घटनांशी, व्यक्तींशी दिलीप माजगावकर आवर्जून संबंधित होते. वेगवेगळ्या चळवळींमध्ये सुद्धा ते सहभागी होते. मला आठवतंय, कैलास ते सिंधुसागर अशी एक व्यापक मोहीम ही श्री ग माजगावकरांनी त्या काळामध्ये आखलेली होती आणि त्यात दिलीप माजगावकर हे त्या संपूर्ण मोहिमेमध्ये आवर्जून सामील झालेले होते. त्यांचा खूप मोठा सहभाग त्या मोहिमेमध्ये होता. तर अशा वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांमध्ये स्वतः सहभागी असलेले आणि या सगळ्या घटनांकडे अत्यंत चिकित्सक आणि डोळस पद्धतीने नजर ठेवून असलेले असे दिलीपराव माजगावकर आहेत. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे लेखकांशी जो संपर्क साधला, मग त्या लेखकांबरोबर पुस्तकांशी संबंधित चर्चा असतील किंवा लेखकांना नवनवीन विषय सुचवणं असेल किंवा नवनवीन लेखकांचा शोध घेणं असेल, या सगळ्यातनं दिलीपरावांच्या मधला केवळ प्रकाशकच दिसत नाही, तर एक अत्यंत जागृत, जाणता विचारवंत दिसून येतो. आणि या सगळ्याचं प्रतिबिंब हे दिलीप माजगावकरांनी पुस्तकांच्या निमित्ताने लेखकांना जी पत्र आजपर्यंत लिहिलेली आहेत त्या पत्रांमधून किंवा वेगवेगळ्या निमित्ताने, वेगवेगळ्या प्रकाशन प्रसंग असेल किंवा इतर काही प्रसंग असतील, समारंभ असतील, कार्यक्रम असतील, त्यावेळी दिलीप माजगावकरांनी केलेल्या वेगवेगळ्या भाषणांमधून किंवा वेगवेगळ्या प्रसंगाच्या निमित्ताने दिलीप माजगावकरांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या व्यक्तिचित्रांमधून अथवा लेखांमधून त्यांचं हे समृद्ध व्यक्तिमत्व या सगळ्या प्रकारांमधून अतिशय उत्तम प्रकारे प्रतिबिंबित होतं. त्यामुळेच लेख, भाषणं आणि त्यांची पत्र या सगळ्यातून गेल्या जवळपास पाऊण शतकाचा महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास, त्या इतिहासाचा एक फार मोठा भाग या सगळ्यातनं वाचकापुढे उलगडला जाईल याची आम्हाला खात्री होती. आणि त्यामुळेच त्यांच्या या पत्रांचा, भाषणांचा आणि लेखांचा संग्रह हा प्रकाशित करण्याचा आम्ही निर्णय घेतला. दिलीप माजगावकरांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ते अजिबात तयार नव्हते. याचं कारण ते खूप संकोची आहेत. ते जसे मितभाषी आहेत त्याचप्रमाणे प्रसिद्धी परांगमुख आहेत. त्यामुळे या सगळ्या संग्रहाच्या बाबतीत ते खूप उदासीन होते. पण या संग्रहाचे जे संपादक आहेत प्रशांत दीक्षित, मंगला आठलेकर, रेखा माजगावकर, सारंग दर्शने आणि काही प्रमाणात मी स्वतः, तर आम्ही या सगळ्याचा निवाडा केला, ते प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून हा एक मोठा ऐवज 2 खंडांच्या स्वरूपात हा मराठी साहित्यामध्ये अभ्यासकांसाठी, रसिकांसाठी आणि चोखंदळ वाचकांसाठी हा उपलब्ध झालेला आहे. त्याच्यातला जो पत्रांचा संग्रह आहे तो पत्र आणि मैत्र, त्यात दिलीपरावांनी वेळोवेळी लिहिलेली पत्र जशी आहेत त्याच प्रकारे दिलीपरावांच्या संदर्भात त्यांच्या मित्रमंडळींनी
त्यांच्याबद्दल लिहिलेले लेख हे संग्रहित केलेले आहेत. आणि दुसरा, वाणी आणि लेखणी, जसं त्याचं शीर्षक आहे त्या पद्धतीनेच त्यांची भाषणं आणि त्यांनी लिहिलेले विविध लेख याचा संग्रह हा वाणी आणि लेखणी या दुसऱ्या खंडामधनं प्रकाशित झालेला आहे. हे दोन्ही संग्रह हे अत्यंत वाचनीय तर आहेतच, वाचकाला गुंतवणारे आहेत आणि त्याच्या जोडीलाच वाचकाच्या व्यक्तिमत्वाची सांस्कृतिक समृद्धी ही वाढवणारे, त्याला सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न बनवणारे असे आहेत. त्या लेखांपैकीच एक लेख, समांतर नावाचा हा लेख हा दिलीप माजगावकरांनी आपले वडील बंधू माणूसकार श्री ग माजगावकर यांच्या संबंधी लिहिलेला आहे. एक प्रकारे दिलीपरावांनी आपल्या या थोरल्या बंधूंना या लेखातनं वाहिलेली ती आदरांजलीच आहे. राजहंस प्रकाशनाचं सगळा प्रवास हा त्या लेखामधून स्पष्ट होतोच, पण त्याच्या जोडीलाच या दोघाही भावांमधलं अत्यंत मनोज्ञ आणि हृदयंगम नातं हे त्या लेखातून वाचकाला प्रतीत होतं. या दोन्ही खंडांचं तुम्ही अगदी यथार्थ वर्णन केलं सर. हे दोन्ही ग्रंथ खरोखर संग्रही ठेवावेत असे आहेत. आत्ता तुम्ही उल्लेख श्री ग माजगावकरांचा केला, राजहंसचे संस्थापक. तर वाणी आणि लेखणी हा ग्रंथ दिलीप माजगावकर यांनी श्री ग माजगावकरांना अर्पण केलाय. अर्पण पत्रिकेत ते लिहितात, श्री भाऊ, तुझं बोट धरून मी प्रकाशन व्यवसायात आलो. तुझं बोट सुटल्यानंतरही मी पुढची वाटचाल करू शकलो ते तू दिलेल्या स्वातंत्र्यामुळे आणि सामर्थ्यामुळे. याच ग्रंथात दिलीप माजगावकरांनी श्रीगमांना उद्देशून एक दीर्घ लेख लिहिलाय. प्रसिद्ध निवेदक अनिरुद्ध दडके यांच्या आवाजात आता आपण तो ऐकूया. दिलीपराव लिहितात, श्री भाऊ, सप्रेम नमस्कार. तुझ्या संबंधी विचार करताना मनात पहिली आठवण कोणती आली सांगू? पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावरून तुझा हात धरून मी चाललोय. संध्याकाळची 5-5:30ची वेळ आहे. कुंटे चौकाजवळच्या एका दुकानात तू मला घेऊन जातोस आणि मोठ्या कौतुकानं शाळेसाठी छोटा स्टेनलेस स्टीलचा डबा विकत घेतोस. परवापर्यंत तो डबा घरी पाहिल्याचं मला आठवतं. माझ्या शिक्षणासाठी वयाच्या 9व्या वर्षी मला सातार रोडहून तू पुण्याला घेऊन आलास. ते साल होतं 1952. तेव्हापासून 1992 साली आपल्या नात्यात ताण निर्माण होईपर्यंत म्हणजे 4 दशक तू माझ्या आयुष्यात केंद्रस्थानी होतास. सुरुवातीला भाऊ म्हणून, अण्णा गेल्यावर त्यांच्या जागी पालक म्हणून आणि नंतरच्या काळात व्यवसायातला भागीदार म्हणून. या तिपेडी नात्यातून आणि दरम्यानच्या काळातील वेगवेगळ्या प्रसंगातून आपलं नातं घडत मोडत गेलं. या काळात दोघांना एकमेकांबद्दल जे वाटत राहिलं, दोघांच्या एकमेकांबद्दल ज्या भावना होत्या त्या कधी समजू शकल्या नाहीत. कारण या नात्यात बाहेरच्यांना काय जाणवत होतं हे कसं सांगणार. पण आपल्यात मोकळेपणा नव्हता. कदाचित 40 वर्षांपूर्वीचं सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातलं बंदिस्त वातावरण, आपल्या दोघांच्या वयातील 15 वर्षांचं अंतर, थोरला भाऊ आणि पालक अशा 2 नात्यांची गुंतागुंत आणि दोघांमधली स्वभाव भिन्नता यामुळेही आपल्या नात्यात हा मोकळेपणा येऊ शकला नसेल. तुला आठवत असेल, आपण दोघं कमीत कमी भेटायचो. समोरासमोर बसून दोघांनी कधी गप्पाही मारल्या नाहीत. एकदा तर तू हसत हसत म्हणाला होतास की व्यवसायातले लाखो रुपयांचे मोठे निर्णय सुद्धा आपण जिन्यात उभ्यानं बोलत घेतलेत. आपल्या गप्पा व्हायच्या पण बैठकीत तिसरा कोणी नसताना. हा तिसरा मग आपल्याला कोणीही चालायचा, पण लागायचा बफर म्हणून. गप्पातून तो उठून गेला की आपण पांगायचो. आता तूच आयुष्यातून उठून गेलास, त्यामुळे तशाही गप्पा होणार नाहीत. म्हणून आज या उघड्या पत्रातून तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. तू असताना आपण जे बोलू शकलो नाही ते तू नसताना बोलता येतं का बघतोय. माझ्या शाळेच्या काळात आपल्या घरचं वातावरण कसं होतं? व्यवसायातील आकस्मिक पडझडीमुळे अण्णांना त्यांच्या उतारवयात बडोदा सोडून सातार रोडच्या कूपर कारखान्यात नोकरी पत्करावी लागली होती. मॅट्रिक झाल्यावर पुढील शिक्षणासाठी तू पुण्याला आलास आणि BA झाल्यानंतर शिक्षणाची आडगावात आबाळ होऊ नये म्हणून एकेका भावंडाला शिक्षणासाठी पुण्यात घेऊन आलास.
आज वाटतं फक्त स्वतःपुरतं बघून ही जबाबदारी त्यावेळी तू घेतली नसतीस तर कदाचित मॅट्रिक नंतर मी कूपर कारखान्यात टर्नर फिटर म्हणून चिकटलो असतो. शिक्षण संपल्यावर पुढं काय करायचं यासंबंधी कधी विचार केला नव्हता. लहान सहान नोकऱ्यातून थोडा अनुभव जमा झाला होता. कोणत्याही पाण्यात पडलो तरी 4 हात मारू शकू इतपत विश्वास आला होता. आणि अचानक एका सकाळी तू विचारलंस, माणूस पाक्षिकाचं मी साप्ताहिक करणार आहे, माझ्या मदतीला एक माणूस हवाय, तुला यायचंय का? पुढे सावधपणे असंही म्हणालास, तुला बाहेर अधिक वाव असेल किंवा जास्त पैसे मिळणार असतील तर येण्यापूर्वी विचार कर. जून 1966 मी माणूस मध्ये आलो. त्यापूर्वीचा मासिक आणि पाक्षिकाचा काळ हा मी दुरूनच पाहिलेला, पण घरून अनुभवलेला काळ आणि हाच तुझ्या आयुष्यातला सत्व परीक्षेचा काळ. घरच्या आघाडीवर तुझी पुरती कोंडी झालेली. घरात आपण 7-8 जण, पाहुणे येऊन जाऊन असत ते वेगळे. 2 खोल्यांची जागा, कमावणारा एकटाच तू, तुझी कमाई अनिश्चित, वाढता खर्च, माझं रेंगाळलेलं शिक्षण, मोठ्या बहिणीचं बाळंतपण, लहान बहीण लग्नाची, अण्णांचं वाढत गेलेलं आजारपण. त्या आजारपणातच 1964 नोव्हेंबरमध्ये अण्णा गेले. दिवाळीची भाऊबीज होती ती. नुकत्याच लग्न झालेल्या लहान बहिणीचा पहिला दिवाळ सण असल्यानं तू मुंबईला जाणं आवश्यक होतं. अण्णांची प्रकृती बिघडत चालली म्हणून तुझा पाय घरातून निघत नव्हता. तू सकाळी मुंबईला गेलास आणि दुपारी 4 वाजता अण्णा गेले. तुला बॉम्बे बुक डेपोत फोन करून निरोप दिला. तू धावपळ करून त्या रात्री 10 वाजता आलास. आम्ही सगळे तुझ्यासाठीच थांबलो होतो. तू आलास, त्यांच्या उशाजवळ बसून इतकंच म्हणालास, अण्णा, पैसे असते तर हॉस्पिटलमध्ये ठेवून तुमच्यावर उपचार केले असते, पण काय करू, आणि रडू लागलास. मला तुझ्या चेहऱ्यावर तुझी हतबलता तीव्रतेनं जाणवली. पुढे 10व्याचे विधी संपून ओंकारेश्वराहून आपण परत येत होतो. तू, मी, बाबासाहेब. तू बाबासाहेबांना सांगत होतास, अण्णांनी आयुष्यात जे दिवस पाहिले, ज्या भयानक परिस्थितीतून ते गेले, त्यात माझा टिकाव लागला नसता. आज विचार करताना वाटतं 60 ते 65 या काळात तू ज्या दिवसातून गेलास तिथे माझाही टिकाव लागला नसता. दुसरीकडे व्यवसायाच्या आघाडीवर काळोख दाटला होता. मासिकाचं पाक्षिक करून झालं होतं. सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही माणूस उभा राहत नव्हता. आर्थिक गणित अंकागणिक कोसळत होतं. वाचक वाढत नव्हता. कर्जाचा डोंगर फुगत होता. अंक 1000च्या आत अडकला होता. नवे लेखक, नवे विषय शोधून मजकुराच्या बाजूनं वेगवेगळे प्रयोग तू जिकिरीनं करत होतास. नव्या लेखमाला प्रयत्नपूर्वक देत होतास. प्रभात फिल्म कंपनी, मास्टर विनायक, सत्यजित रे या पुरवण्यांनी आणि रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले, मी पाहिलेला लाल हुकुमशहा, वधस्तंभावरील आवाज या लेखमालांनी माणूसच्या वेगळ्या वाटचालीच्या खुणा उमटायला लागलेल्या होत्या. नाझी लेखमालेची मोहिनी पडायला सुरुवात झाली होती, पण कोंडी फुटत नव्हती. तुला निखळ यश येत नव्हतं. तुझी अस्वस्थता वाढत होती आणि या परिस्थितीत तू एक जुगार खेळलास. तू माणूसच्या जनता अंकाचा प्रयोग केलास. एरवी ज्या अंकाची किंमत तू 1 रुपया ठेवली असतीस, तोच अंक तू फक्त 4 आण्यात देण्याचं ठरवलंस. भरपूर पृष्ठसंख्या, उत्तम मजकूर, नाझी लेखमाला, शीद फडणीसांची उत्कृष्ट मुखपृष्ठ आणि जोडीला जाहिरात मोहीम अशा जय्यत तयारीसह तू अंक तयार करून बाजारात उतारी केलीस. हा जसा जुगार होता तसाच तुझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट होता. हा डाव तू इरेला पेटून खेळलास आणि जिंकलास. जादूची कांडी फिरावी तसं झालं. अंक एकदम 10,000च्या घरात जाऊन पोहोचला. तुला हवी तशी कोंडी फुटली होती. तुझ्याच शब्दात सांगायचं तर त्यावेळी शिंगावर घेण्याशिवाय माझ्यासमोर पर्यायच नव्हता. कर्जातच बुडायचं तर 10,000 काय आणि 50,000 काय. मग विचार केला, शेवटचा डाव खेळून तरी बघू. माणूस बंद झाल्यावर काही करून बघायचं राहिलं ही रुखरुख तरी नको. असे डाव, असे धक्का प्रयोग यांचं तुला मनापासून सुप्त आकर्षण होतच. पुढे तुझ्या वाढत गेलेल्या सावधपणामुळं तसे डाव खेळण्याचं तू नाकारत गेलास. कदाचित वाढत्या वयामुळे आणि जबाबदाऱ्यांमुळे हे घडत असेल, पण असे धक्का प्रयोग ही तुझी मूळ प्रकृती होती आणि मूळ प्रकृती माणूस नाकारू शकत नाही. माणूसचा एकूण प्रवास बघितला तर तुझ्याही लक्षात येईल की ज्यावेळी तू असे धाडसी आणि जुगारी डाव खेळलास तेव्हाच माणूस पुढे झेपावला. मग तो 4 आण्यांचा जनता अंक असो, 1 रुपयाचा गरिबी हटाव अंक असो किंवा 1.25 रुपयांचा हंसा वाडकर अंक असो. अशा प्रयोगातून माणूस 10-20 पावलं एकदम पुढे झेप घ्यायचा. नंतर काही अंकानंतर 2-4 पावलं मागे यायचा आणि तिथे स्थिर व्हायचा. तुलाही अशीच वाढ अपेक्षित असायची, आवडायचीही. म्हणून तर विविध क्षेत्रातली हिशेबी पण प्रसंगी धोका पत्करणारी माणसंही तुला आवडायची. इंदिरा गांधींवर कधी बोलणं निघालं तर तू त्यांच्या या गुणाचं भरभरून कौतुक करायचास.
जनता अंकाच्या प्रयोगानंतर माणूस पाक्षिकानं मूळ धरलं. तुझा उत्साह चौपटीनं वाढला, अंगात नवबळ संचारलं. अंक अधिकच झळाळून निघायला सुरुवात झाली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक या 4 अंगांनी नव्या जुन्या विषयांचा शोध घेऊन तो अंक तयार करू लागलास. नाझी लेखमालेची लोकप्रियता अंकागणिक वाढत होती. सावरकर, नेहरू, शास्त्री, केनेडी, गॅरी पॉवर्स अशा मुखपृष्ठ कथा वाचकांना आवडू लागल्या होत्या. विक्री सातत्यानं वाढत होती. आता तुला कालमर्यादेमुळे पाक्षिकाचं रिंगण अपूर वाटायला लागलं. वाचकांशी संवाद वाढवायचा तर पाक्षिकापेक्षा साप्ताहिक सोयीस्कर या विचारानं तू पाक्षिकाचं साप्ताहिक करण्याचा निर्णय घेतलास आणि मी माणूस मध्ये आलो. गोखलेवाड्यातली साप्ताहिकाची सुरुवातीची 2-3 वर्ष फार तर बहारीची होती. चालू घडामोडींवरच्या मुखपृष्ठ कथा, ड्रॅगन जागा झाला, फिडेल, चे आणि क्रांती, वोल्गा जेव्हा लाल होते या राजकीय विषयांवरील लेखमाला, नाट्य चित्रपटांवरील खुमासदार परीक्षण, राजकीय सामाजिक विषयांवरचे लेख आणि तुझ्या चिंतनाचा विषय असलेल्या ग्रामीण विकास या विषयावरचं संपादकीय, यामुळे प्रत्येक अंक वाचनीय होत होता. संपादक म्हणून तुझा ठसा याच काळात प्रभावीपणे उमटला. भोवतालच्या राजकीय सामाजिक वातावरणातून इथल्या शहरी मध्यम वर्गाचा आणि ग्रामीण भागातील तरुण वर्गाचा तयार झालेला मूड तू माणूस म्हणून अचानक पकडू शकलास आणि त्यावर माणूस काही काळ उंच झोके घेत राहिला. हे तुझं संपादकीय कर्तृत्व. मला विचारशील तर 1966 ते 1972 हा 6 वर्षांचा काळ हा तुझ्या ऐन कर्तृत्वाचा आणि माणूसच्या उत्कर्षाचा काळ सांगावा लागेल. तुझी प्रारंभीची 5 वर्ष माणूसच्या उभारणीत खर्ची पडली आणि नंतरची 8-10 वर्ष पूर्व पुण्याईची होती. ही 6 वर्ष जशी तुझ्या कर्तृत्वाची होती तशी माझ्या जडणघडणीची होती. सुरुवातीला जाहिरात, नंतर छपाई आणि त्या जोडीला संपादकीय सहाय्य अशी 3 कामं मी तुझ्या हाताखाली करत होतो. आपलं नातं आणि संबंध बघता एखादं काम अशा पद्धतीनं कर असं तू कधीही सांगितलं नाहीस. कदाचित माझा स्वभाव विचारात घेता ते मला रुचलं पटलंही नसतं, पण कामात मात्र तू मला हवी ती मोकळीक दिलीस. त्यामुळे चुकत माकत का होईना मला शिकता आलं. संपादकीय कामानिमित्तानं मी सगळीकडे फिरत होतो, लहान थोरांना भेटत होतो. माझ्यावर आर्थिक जबाबदारी नव्हती, पण निर्णय स्वातंत्र्य होतं. तुझ्या कामाची, संपादनाची आणि लेखक मंडळींशी चर्चा करण्याची पद्धत बारकाईनं बघत होतो. त्यातूनच माझं शिक्षण होत होतं. असाच एकदा कामानिमित्त मी आचार्य अत्रे यांना भेटायला गेलो होतो. संध्याकाळची वेळ होती. ते एकटेच आराम खुर्चीत खारीक चघळत बसले होते. बाजूला भला मोठा कुत्रा होता. मी गेल्यावर म्हणाले, माणूसचा संपादक तुझा मोठा भाऊ का? बरं चालवतो साप्ताहिक, पण त्याला जरा झणझणीत लिहायला सांग. साप्ताहिकाचा अंक कसा दणाणला पाहिजे. आम्ही नवयुग काढायचो, पण कसं? दर आठवड्याला 1 जण तरी बोंबलत उठायचा. कोर्टात आमच्यावर ढीगभर केसेस चालायचा. कामाचं बोलून झाल्यावर मी जायला निघालो. जाताना म्हणाले, तुझ्या भावाला सांग, ही राजकारणी मंडळी महाकोडगी असतात, त्यांना आसुडाचे फटके हवेत. पुण्यात आल्यावर मी सगळं तुला सांगितलं. तू म्हणालास, प्रत्येकाची एक प्रकृती असते, पण अत्रे माणूस वाचतात आणि संपादक म्हणून त्यांनी आपली नोंद घेतली याचा तुला मनापासून आनंद झाल्याचं तुझ्या चेहऱ्यावर मला दिसून आलं. अशीच एका दिवाळी अंकाची तयारी चालू असता प्रकाशक राज देशमुख आपल्या कार्यालयात धडकले. रणजित देसाईंची स्वामी ही कादंबरी त्यावेळी खूप गाजत होती. 3 रुपये किमतीच्या स्वस्त आवृत्तीमुळे राज देशमुखही प्रकाशझोतात होते. त्यांचं बोलणं वागणं सगळंच आक्रमक. त्यांनी खुर्चीवर बसता बसता तुला एका जरबेनच विचारलं, काय माझगावकर, दिवाळी अंकासाठी आमच्या रणजितची कथा हवी आहे का? 500 रुपये द्यावे लागतील. तू म्हणालास दिले. कथा आवडली तर 500 रुपये दिले. तसे ते म्हणाले, आमच्या रणजितची कथा चांगली वाईट तू ठरवणार. तू म्हणालास, हो, पैसे आधी तुम्ही ठरवणार असाल तर कथा चांगली वाईट मी ठरवणार. फार तर तुम्ही मला मूर्ख म्हणू शकाल, पण तुमच्या दुर्दैवानं मी संपादक असल्यानं निर्णय मी घेणार आहे. या काळात माझ्या कामाचं स्वरूप हळूहळू ठरवून गेल्यासारखं झालं. आठवड्यातले 2 दिवस मी मुंबईला असायचो. जाहिरात कामाच्या जोडीला मुंबईच्या लेखक मंडळींचं लेखन मिळवण्याच्या कामाला सुरुवात झाली होती. माणूसमधून मुंबईचे लेखक मोठ्या प्रमाणात लिहायला लागले. ते या काळात. तुलाही मजकुराच्या ताजेपणाच्या दृष्टीतून मुंबई महत्वाची वाटायची. मुंबईचा वेग, शिस्त, झपाटा आणि चटपटीतपणा पुण्याला नाही असं तुझ्या बोलण्यात यायचं. मुंबईतील सांस्कृतिक घडामोडींवरील एक सदर विजय तेंडुलकरांनी लिहावं असं जेव्हा आपल्यात ठरलं, तेव्हा त्यांच्याशी बोलणी करण्यासाठी मी मुंबईला जायला निघालो. निघायच्या आदल्या दिवशी तेंडुलकरांशी परिचित अशी एक व्यक्ती आपल्या ऑफिसमध्ये आली. तू बोलताना या नव्या सदराची गोष्ट सहज त्यांना सांगितलीस. ते गृहस्थ एकदम सावध होऊन म्हणाले, कृपा करून त्यांच्याकडे हे सदर सोपू नका बरं का. ते वेळेत पाठवणार नाहीत, अडचण करतील, कदाचित पैसे आगाऊ सुद्धा मागतील.
हे ऐकल्यावर तू थोडा अस्वस्थ झालास, पण म्हणालास उद्या जाऊ नकोस तू. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या बोलण्यात हा विषय परत निघाला. तू तुझ्या सावध स्वभावातून एक मार्ग शोधलास. तू मला सांगितलंस, जर तेंडुलकरांनी होकार दिला तर तू एक लेखी करार करून घे. पुढे काही अडचण आली तर तो आपल्या हाताशी असलेला बरा. आज त्या करारपत्रातील 1-2 तपशील आठवले तर हसूच येतं. तू लिहिलं होतंस की दर अंकाच्या मजकुराची तेंडुलकरांनी 62.5 रुपयांची व्हीपी करावी आणि आवश्यक तेथे संपादकीय संस्करण करावयाचं स्वातंत्र्य संपादकाला असावं. दुसऱ्या दिवशी मी मुंबईला गेलो. मी तसा नवखाच होतो. तेंडुलकरांची माझी ही पहिलीच भेट होती. भेटीत कामाचं बोलून झाल्यावर मी चाचरत करारपत्राचा विषय काढला. त्यांना ते कितपत रुचेल याविषयी मात्र मी साशंक होतो. त्यांनी शांतपणे करार वाचला. म्हणाले, मला व्हीपी करणं शक्य होणार नाही. तुम्ही 1-1.5 महिन्यांनी पैसे पाठवत चला. माझी हरकत नाही. मजकुरातील बदल मात्र माझ्याशी फोनवर बोलून करा. आणि पत्रावर सही करून त्यांनी मला ते परत दिलं. हे रातराणी सदर अत्यंत नियमितपणे 1.5 वर्ष माणूस मधून येत राहिलं आणि त्या काळात माणूसचं ते प्रमुख आकर्षण ठरलं. एका अर्थानं तुझ्या माझ्या आयुष्यातले हे मंतरलेले दिवस होते. मळेकर वाड्यातली जागा मोठी होती. या जागेचा वापर व्हावा आणि माणूसच्या छपाईची सोय व्हावी या दुहेरी विचारातून आपण या जागेत प्रेस सुरू करायचं ठरवलं. प्रेसच्या व्यवसायाची ना तुला आवड ना मला. ना कोणाला तो चालवण्याचं तंत्रज्ञान ना कौशल्य. हाताशी नाळ सापडली म्हणून घोडा घ्यावा अशा स्वरूपाचा आपला हा निर्णय झाला असावा. प्रेस सुरू केल्यावर माझ्या लक्षात येऊ लागलं की माझं मन प्रेसमध्ये रमत नाही. मला यंत्राविषयी प्रेम किंवा जवळीक दूरच, पण मनात एक प्रकारची भीतीच असावी. त्यामुळे प्रेसच्या कामात घ्यायला हवा तितका रस मी घेऊ शकत नव्हतो. त्यातून सुरुवातीच्या दिवसात रोज नव्या नव्या अडचणी उभ्या राहू लागल्यानं त्याचा मनस्ताप मात्र वाटायला लागला. नव्या जागेतील सुरुवातीची 2-3 वर्ष माणूसच्या भरारीची होती. 2-3 वर्षाच्या अनुभवातून मीही संपादकीय काम थोडंफार शिकलो होतो. त्या कामात मनापासून रमलोही होतो. आपण दोघं नव्या योजना, नव्या लेखमाला, काही विशेषांक सातत्यानं देत होतो. डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांनी तयार केलेला डॉक्टर खोरानांच्या निमित्तानं हा अंक असो, तसंच विजय परुळकरांनी केलेला एक लेखकी अंक हे त्या काळात विशेष गाजले. मी नियमितपणे मुंबईला जात असल्यानं अनेक नवे जुने लेखक आपल्याकडे या काळात लिहिते झाले. अनंत भावे, पुष्पा भावे, रत्नाकर मतकरी, अशोक जैन, दिनकर गांगल, विनय धुमाळे, प्रदीप दीक्षित अशी कितीतरी नावं आता सांगता येतील. पुढे रवींद्र पिंगे, निळू दामले, सुल सोमण ही लेखक मंडळी माणूसला मिळाली. श्याम जोशी, वसंत सरवटे, बाळ ठाकूर ही चित्रकार मंडळी माणूसमधून वाचकांना भेटू लागली. तू पुण्यात असल्यानं विद्याधर पुंडलिक, श्रीज जोशी, दिबा मोकाशी, रंगा मराठे, विग कानिटकर, विशन पारगावकर, विस वाळिंबे ही लेखक मंडळी तुझ्या बैठकीत असायची. त्यांचंही लेखन आपल्याकडे येत राहायचं. त्यावेळी माणूसचं स्वरूप आणि दबदबा असा होता की अनेक नवे तरुण लेखक पत्ता शोधत तुझ्यापर्यंत यायचे. तू त्यांच्याशी बोलून त्यांच्या आवडीप्रमाणे विषय देऊन त्यांना लिहितं करायचास. यातच एक नवा चेहरा तो ऑफिसमध्ये यायला लागला. तो इतका बुजरा होता की मान वर करून कधी बोलायचाच नाही. तो आला की तुझ्या खोलीत 2-2 तास बसून असायचा. त्याचा आवाज इतका लहान होता की तो काय बोलतोय ते बाहेर ऐकूही यायचं नाही. एक दिवस तू एक जाहिरात करून माझ्या हातात दिलीस. नक्षलवादी चळवळीचा वेध घेण्यासाठी माणूसचा खास प्रतिनिधी तेलंगणाला रवाना. पुढील अंकापासून सुरू होत आहे एक नवी लेखमाला, रोखलेल्या बंदुका, उठलेली जनता. लेखक अनिल बर्वे. या एकाच लेखमालेनं अनिल बर्वे हे नाव संपूर्ण महाराष्ट्रभरात पोचवलं. याच दिवसात आपण माणूसच्या वाढीसाठी काही प्रयोगही करून पाहत होतो. 72च्या निवडणुका जवळ आल्या तेव्हा आपण द्विसाप्ताहिकाचा प्रयोग केला. नंतरच्या काळात माणूस चित्रवार्ता पुस्तक पुरवणीचाही प्रयोग झाला. त्यावेळी या प्रयोगाचं वाचकांनी जरी स्वागत केलं तरी हे प्रयोग फार यशस्वी झाले नाहीत, अल्पजीवी ठरले. आज विचार करताना जाणवतं की या प्रयोगांमागे जितका खोलवर विचार व्हायला हवा होता तितका आपण केलाच नाही. केवळ एखादी नवी कल्पना सुचली की त्या कल्पनेच्या आपण प्रेमात पडायचो आणि वाहत जायचो. त्यामुळे त्याचा आर्थिक विचार बाजूलाच राहायचा. अशा प्रयोगात सातत्य राखायचं तर दीर्घ पल्ल्याचा विचार आणि आर्थिक बाजूकडे गंभीरपणे पाहणं या दोन्ही गोष्टी आपण करायला हव्या होत्या, त्या आपण केल्या नाहीत. त्यामुळे थोड्याच दिवसात याचा व्हायचा तो परिणाम झाला. पैशाची ओढाताण सुरू झाली. भांडवल अपुरं पडायला लागलं. पैशाअभावी चांगला मजकूर मिळवण्यात अडचणी येऊ लागली. त्यामुळे अंकाचा दर्जा घसरायला सुरुवात झाली. विक्री झपाट्यानं कमी व्हायला लागली. माणूसची वेगानं घसरण सुरू झाली. एकदा अडचणींना सुरुवात झाली की त्या 10 दिशांनी चाल करून येतात. हा अनुभव आपल्याला आता या दिवसात येऊ लागला. माणूस मधून जवाहरलाल दर्डा यांच्यावर काही लेख प्रसिद्ध झालेले होते. त्याविरुद्ध दर्डा कोर्टात गेले. मग नागपूर, अकोला, यवतमाळ, भंडारा या ठिकाणच्या कोर्टात तारखांना हजर राहण्यासाठी तुझी धावाधाव सुरू झाली.
दुसऱ्या बाजूनं आणीबाणीचं संकट उभं राहिलं आणि सेन्सॉरच्या बंधनामुळे कोर्ट कचेऱ्या तुझ्या मागे लागल्या. माणूस आणि प्रेसवरचं कर्ज वाढत चाललं होतं. एकूण दोन्ही धंद्यांची बिकट अवस्था बघून बँकेनं मदतीचा हात आखडता घेतला होता. त्यामुळे दोघांना सावकाराकडून पैसे आणावे लागत होते. रोज देणेकऱ्यांना तोंड देता देता आपण हैराण होत होतो. शेवटी तर प्रत्येक अंकासाठीचा 10-12 रेम कागद खरेदी करणं अशक्य होऊन बसलं. तरीही वर्ष दीड वर्ष अंक नियमितपणे निघत होते. आता मात्र तू टेकीला यायला लागला होतास. एक दिवस सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर खिशातून एक कागद काढून तू माझ्या हातात दिलास. मजकूर वाचून मला धक्काच बसला. दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या आर्थिक परिस्थितीमुळे माणूसचं प्रकाशन काही काळ बंद ठेवणं भाग पडत आहे. नजीकच्या काळात काही मार्ग निघाला तर पुन्हा भेटीला येऊ, या अर्थाचे निवेदन तू घरून लिहून आणलं होतंस. तुझा चेहरा इतका उतरलेला दिसला की काय बोलावं हा मला प्रश्नच पडला. तूही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतास. मी काय विचार केला, तो किती गंभीरपणे केला ते मला आज आठवत नाही. पण तो कागद मी तुझ्यासमोर फाडून टाकला आणि म्हणालो, मी 1-2 अंकाच्या कागदाची सोय करतो, पुढचं पुढं बघू. तू न बोलता निघून गेलास, पण तुझ्या चेहऱ्यावर मला समाधान दिसलं. तो अंक निघाला, पुढेही अंक निघत राहिले. पण प्रवास मात्र फार ओढगस्तीचा होऊ लागला. या स्थितीत मुळापासून काही निर्णयांचा फेरविचार करण्याची वेळ आता आली होती आणि मी एक निर्णय घेतला. खरं तर तो घेण्याशिवाय दुसरा पर्याय आपल्या डोळ्यांसमोर दिसत नव्हता. प्रेसमधील गुंतवणूक आणि त्यावर असलेलं कर्ज विचारात घेता माझ्या मनाविरुद्ध का असेना मी प्रेसकडे लक्ष देण्याचं ठरवलं. सुरुवातीला मला हे फार जड गेलं, कारण प्रेसचं काम माझ्या आवडीचं नव्हतं. ते काम करत असताना सतत माणूसच्या कामाचे विचार मनात यायचे. इतक्या वर्षांच्या सवयीनं माणूसमध्ये मी मनानं गुंतलेलो होतो. आता जाणीवपूर्वक आणि निग्रहानं ही गुंतवणूक कमी करण्याचं मी ठरवलं. हे करताना सुरुवातीला माझी फार मानसिक ओढाताण झाली, पण हळूहळू मला हे जमू लागलं. मी रोज 10-15 तास प्रेसच्या कामात स्वतःला अडकवून घ्यायला सुरुवात केली. पुढे प्रेसच्या कामाची मला सवय देखील होत गेली. त्या कामातले बारकावे खाचाखोचा समजू लागल्या. इथेही आपण चांगल्या प्रतीचं काम करू शकतो हा आत्मविश्वास माझ्यात यायला लागला. प्रेस स्वतःच्या पायावर उभा राहू लागला. आर्थिक ताण थोडे सैल झाले. प्रेसची आर्थिक घडी बसू लागली, पण माणूसवर त्याचा परिणाम व्हायला लागला. माणूसचं काम पूर्वीप्रमाणे अग्रक्रमानं करणं प्रेसला आता शक्य नव्हतं आणि इथूनच आपल्या संबंधात ताण यायला सुरुवात झाली. दोन्ही कामांचं वेळापत्रक सांभाळणं ही एक तारेवरची कसरत असायची. कधी प्रेसच्या कामावर त्याचा परिणाम व्हायचा तर कधी माणूसची तारीख चुकायची. माणूसच्या कामाला विलंब झाला की तू नाराज व्हायचास. नाराजी कधी बोलून दाखवायचा नाहीस, पण तुझ्या वागण्यातून ती माझ्यापर्यंत पोहोचायची. मला आतून वाटायचं की माझी अडचण हा समजून का घेत नाही. केवळ माणूसच्या कामावर प्रेस सुरळीत चालू शकला नाही म्हणून तर आपण कर्जाच्या सापळ्यात अडकलो ना. त्यातून बाहेर पडण्यासाठीचा एक मार्ग म्हणून तर प्रेसमध्ये बाहेरची छपाईची कामं करण्याचा निर्णय घेतला ना. या कामांचा माणूसवर काही ना काही परिणाम होणं अपरिहार्य नव्हतं का? अशा वेळी माझी होणारी कुचंबणा तुला समजू शकली का? एक पाऊल पुढे येऊन तू माझ्याशी बोलावंस असं मला नेहमी वाटायचं. कदाचित तुझी अपेक्षा मी पुढे येऊन बोलावं अशीही असेल, पण दोघांच्या अहंकारी स्वभावात काही गाठी होत्या म्हणून दोघांनी एक पाऊल स्वतःहून पुढे येण्याचं नाकारलं. आपल्या दोघातले असे ताण पृष्ठभागावर कधीच आले नाहीत, मनात मात्र सुप्तपणे अखंड वाहत राहिले. ते सहन करण्याची दोघांची शक्ती एक दिवस संपली आणि आपण एकमेकांपासून दूर झालो. आज मागे वळून आपल्या 40 वर्षांच्या प्रवासाकडे बघताना प्रभात आणि नवा माणूस हे तुझं जुनं संपादकीय मला आठवत आहे. 1961 साली माणूसचा निघालेला तो पहिलाच दिवाळी अंक होता आणि प्रभात फिल्म कंपनीच्या उदयास्ताची कहाणी सांगणारी एक विशेष पुरवणी त्या अंकात होती. तू लिहिलं होतंस, प्रभातचं साहित्य जमा करत असताना एकच प्रश्न डोळ्यासमोर येत होता, प्रभातचं आयुष्य केवळ 12च वर्ष. आमच्या सर्वच संस्था अशा अल्पजीवी आणि क्षणक का? आमचे सारे पराक्रम असे अपूर्ण आणि अपरिपक्व का? आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक कर्तृत्वाला अपमृत्यूची ही शापबाधा का? परिस्थितीशी सतत झुंज देत वर चढत गेल्यामुळे वृत्तीत एक प्रकारचा तिखट अहंकार भिनून जातो. वाईट अनुभवांच्या झळाळीमुळे स्वभावातील मार्दव नाहीसं होऊन एक प्रकारच्या कठोर हिरवटपणानं आमचे सर्व व्यवहार चालू असतात. आपल्या प्रवासातही असं काही घडलं असेल का? आपले काही निर्णय चुकले का? त्यात परिस्थितीचा रेटा किती होता? आपला वाटा किती होता? हे निर्णय दोघांनी एकमताने घेतले आणि दोघांनाही त्याचे परिणाम भोगावे लागले. आपण मळेकर वाड्यातली जागा घेण्यात चूक केली का? आपण प्रेस सुरू करण्यात चूक केली का? तू तर म्हणायचास प्रेस आणि नियतकालिक एका छपराखाली एका मालकीचं असू नये. त्यात प्रेस चालू राहतो आणि नियतकालिक बंद पडतं. माणूस तुझा ध्यास होता. तुझ्या शब्दात सांगायचं तर ते तुझं फर्स्ट लव्ह होतं. माणूस माझा ध्यास नव्हता, ते माझं टेकन लव्ह होतं. प्रकाशन तुझी आवड नव्हती, ती तुझी व्यावसायिक गरज होती. प्रेस माझी आवड नव्हती, ती माझी व्यावसायिक गरज होती. त्यामुळे दोघांची दोन्ही व्यवसायात दीर्घकाळ मानसिक ओढाताण होत गेली. त्यातून काही ताण निर्माण झाले असणार. अखेर आपण वेगळे झालो हे मात्र खरं. तरी आपलं भावनिक नातं आपण जपत राहिलो. 1992 साली झाडाझडती या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याची बातमी प्रथम मी तुला फोनवरून कळवली. दुसऱ्या दिवशी तुम्हाला पाठवलेल्या पत्रात लिहिलंस, दिलीप
तू आता मोठा प्रकाशक झालायस, मला मनापासून आनंद वाटतो. तुझं अभिनंदन. सोबत एक छोटीशी भेट पाठवतोय. श्री भाऊ, तू पत्रासोबत जोडलेला चेक तुझी आठवण म्हणून मी आजही जपून ठेवलाय. एक जुनी आठवण सांगतो. माझं माणूसमधलं पहिलंच वर्ष होतं. काही कामानिमित्त मी मुंबईला गेलो होतो. 1966 सालचा हंसा वाडकर दिवाळी अंक नुकताच बाहेर आला होता. दिवाळी अंकाच्या कामाचा व्याप ताप बघून माझी तर छातीच दडपून गेली होती. आपण फारसा विचार न करता या व्यवसायात आलो आहोत, तेव्हा तो कसा काय निभावणार आपण हा विचार मनात होता. पण तू पाठीशी असल्यामुळे काळजी वाटत नव्हती. या विचारातच भर दुपारच्या उन्हात प्लाझा समोरचा रस्ता ओलांडत होतो आणि मनात विचार आला की अचानक तुला मरण आलं तर आपण काय करायचं, हे सगळं कसं सांभाळायचं. तुला सांगतो, इतका नर्वस झालो आणि रस्त्याच्या मध्येच थमकलो. डोळ्यासमोर अंधारी आली. समोर टॅक्सी गाड्यांचे हॉर्न वाजायला लागले. काही सुचेना. मी रस्ता न ओलांडताच माघारी वळलो आणि निराशपणे चालू लागलो. आज मी आयुष्याच्या रस्त्यावर मधोमध उभा आहे. त्यावेळी रणरणत्या उन्हात होतो. आज थोडा सावलीत असेन, पण मनात एक भीती दडून आहेच. परिस्थितीनं परत कधी जर भर उन्हात आणून सोडलं तर रस्ता ओलांडताना मध्येच थपकायला होईल का? आणि थबकलोच तर मागे तू उभा असशील का? दिलीप माजगावकर लिखित वाणी आणि लेखणी तसंच पत्र आणि मैत्र या ग्रंथांची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही ते घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांनाही नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ7 अशा लीडिंग प्लॅटफॉर्म्ससह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे.